कथा राजा हरिश्चंद्राची. राजा हरिश्चंद्र त्रेतायुगात राहत होता. तो एक प्रामाणिक आणि थोर राजा होता. त्याची प्रजा समृद्धी आणि शांतीचा आनंद घेत होती. त्याला शव्य म्हणजेच तारामती नावाची एक राणी होती. रोहितश्व नावाचा एक मुलगा होता. एकदा शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्यांना एका स्त्रीची मदतीसाठी याचना ऐकू आली. धनुष्यबाण घेऊन ते आवाजाच्या दिशेने गेले. तो आवाज म्हणजे विघ्नराजाने, जो अडथळ्यांचा स्वामी आहे, त्याने निर्माण केलेला एक भ्रम होता. विघ्नराज विश्वामित्र ऋषींच्या तपस्येत ध्यानामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे विश्वामित्रांच्या तपस्येत व्यत्यय आला आणि त्या तपस्येदरम्यान ऋषींनी मिळवलेले सर्व ज्ञान नष्ट झाले. जेव्हा राजा हरिश्चंद्र शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ऋषी त्यांच्यावरती अत्यंत रागावलेले आहेत आणि त्यांनी माफी मागितली. आपला अपराध भाव दूर करण्यासाठी त्यांनी ऋषींची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. विश्वामित्रांनी त्यांच्या राजसूय यज्ञासाठी दक्षिणेची मागणी केली. राजाने त्यांना विचारले की मोबदल्यात त्यांना काय हवे आहे. त्यावरती विश्वामित्र म्हणाले, तू स्वतः, तुझी पत्नी आणि तुझे मूल यांना सोडून तुझ्याजवळ जे काही आहे ते सर्व मला दे. राजा हरिश्चंद्राने ही मागणी मान्य केली. त्यांनी आपली सर्व मालमत्ता, अगदी कपडे सुद्धा सोडून दिले. ते आपल्या कुटुंबासह महाल सोडण्याच्या तयारीत असताना विश्वामित्रांनी आणखी एका दानाची मागणी केली. राजा हरिश्चंद्र म्हणाले की त्यांच्याकडे आता कोणतीही मालमत्ता शिल्लक नाही, पण त्यांनी 1 महिन्याच्या आत दुसरे दान देण्याचे वचन दिले. राजा हरिश्चंद्र आपली पत्नी आणि कुटुंबासह अत्यंत गरिबीत राहू लागले. त्यांचे निष्ठावान प्रजाजन त्यांच्या मागे गेले. जेव्हा विश्वामित्रांनी राजाला त्यांच्या प्रजाजनासोबत पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या प्रजाजनांना, जे त्या ऋषीला दान केलेल्या राज्याचाच एक भाग होते, त्यांना सोबत नेल्याबद्दल राजा हरिश्चंद्राला शाप देण्यास सुरुवात केली. तेव्हा राजानं आपल्या कुटुंबासह राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना लवकर पाठवण्यासाठी विश्वामित्रांनी राणीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा 5 दिशांच्या रक्षकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी विश्वामित्रांचा निषेध केला. त्या ऋषीने त्यांना मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. हे रक्षक देव, पांडव आणि द्रौपदी यांचे पुत्र म्हणून जन्माला आले. आपले राज्य सोडल्यानंतर सुमारे महिन्याभराने राजा हरिश्चंद्र पवित्र काशी शहरात पोचले. तेव्हा त्यांना तिथे विश्वामित्र आधीच उपस्थित असल्याचे दिसले. त्या ऋषींनी राजाचे वचन दिलेले दान मागितले. राजा हरिश्चंद्रांनी सांगितले, 1 महिना पूर्ण होण्यास अजून थोडा वेळ आहे. ऋषी पुढच्या सूर्यास्ताच्या वेळी परत येण्याचे मान्य करून तेथून निघून गेले. त्यांचा भुकेलेला मुलगा अन्नासाठी रडत असताना राजा हरिश्चंद्रांना चिंता वाटू लागली की ते ऋषींना दान कसे देऊ शकतील. त्यांच्या पत्नी शव्याने सुचवले की काही पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला विकावे. थोड्या संकोचानंतर राजा हरिश्चंद्रांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि तिला एका वृद्ध माणसाला विकले. त्यांचे मूल आपल्या आईला सोडायला तयार नव्हते, म्हणून असे ठरले की ते आपल्या आईसोबत जाईल आणि त्यासाठी अतिरिक्त पैसेही देण्यात आले. थोड्याच वेळात विश्वामित्र पुन्हा प्रकट झाले आणि त्यांनी दानाची मागणी केली. राजा हरिश्चंद्रांनी आपली पत्नी आणि मुलाच्या विक्रीतून मिळालेले सर्व पैसे त्यांना दिले. तथापि विश्वामित्र त्या दानाने असमाधानी होते आणि त्यांनी आणखी दानाची मागणी केली. तेव्हा राजा हरिश्चंद्रांनी स्वतःला विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एका अस्पृश्य चांडाळाने, जो प्रत्यक्षात यमाचा वेश होता, त्याला विकत घेण्याची तयारी दर्शवली. परंतु उच्चवर्णीय क्षत्रिय असल्यामुळे राजा हरिश्चंद्रांच्या स्वाभिमानाने त्याला तसे करू दिले नाही. त्याऐवजी त्यांनी विश्वामित्राचा गुलाम होण्याची तयारी दर्शवली.
विश्वामित्रांनी ते मान्य केले, पण नंतर जाहीर केले, तू माझा गुलाम असल्यामुळे तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल. मी तुला या चांडाळाला सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात विकतो. त्या चांडाळाने ऋषींचे पैसे दिले आणि राजा हरिश्चंद्राला गुलाम म्हणून आपल्यासोबत नेले. त्या चांडाळाने राजा हरिश्चंद्राला आपल्या स्मशानभूमीमध्ये मजूर म्हणून कामाला ठेवले. त्याने राजा हरिश्चंद्राला तिथे दहन केलेल्या प्रत्येक मृतदेहामागे शुल्क गोळा करण्याचे निर्देश दिले. त्या शुल्काचा काही भाग चांडाळाला, काही भाग स्थानिक राजाला दिला जाईल आणि उरलेली रक्कम राजा हरिश्चंद्राचे मानधन असे. राजा हरिश्चंद्र स्मशानभूमीतच राहू आणि काम करू लागले. एके दिवशी त्यांना त्यांच्या मागील जन्माचं स्वप्न पडलं आणि त्यांना जाणवलं की त्यांची सध्याची अवस्था ही त्यांच्या मागील पापांचा परिणाम आहे. या दुःखद स्वप्नामध्ये त्यांनी आपल्या राणीला आपल्यासमोर रडतानाही पाहिलं. जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांनी आपल्या राणीला खरोखरच आपल्यासमोर रडताना पाहिलं. तिच्या हातात त्यांच्या मुलाचा मृतदेह होता, जो सर्पदंशाने मरण पावला होता. आपल्या दुर्दैवाचा विचार करून राजा हरिश्चंद्राने आत्महत्येचा विचार केला, पण त्यांना जाणवलं की पुढच्या जन्मातही त्यांना आपल्या पापाची शिक्षा ही भोगावीच लागेल. दरम्यान राणी आपल्या मुलाच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्याची तयारी करू लागली, पण राजा हरिश्चंद्राने तिला सांगितले की शुल्क दिल्याशिवाय ते तिला तसे करू देणार नाहीत. त्याचवेळी यमाच्या नेतृत्वाखाली आणि विश्वामित्रांसह सर्व देवता प्रकट झाल्या. त्यांनी हरिश्चंद्राच्या सद्गुणांची प्रशंसा केली आणि त्यांना स्वर्गात आमंत्रित केले. परंतु राजा हरिश्चंद्राने आपल्या प्रजेशिवाय स्वर्गात जाण्यास नकार दिला, कारण त्यांच्या राज्य सोडून जाण्यानं त्यांच्या प्रजेने शोक व्यक्त केला होता. त्यांचा विश्वास होता की ते त्यांच्या पुण्याईचे समान वाटेकरी आहेत आणि जेव्हा त्यांची प्रजा त्यांच्यासोबत असेल तेव्हाच ते स्वर्गात जातील. त्यांनी देवांचा राजा इंद्राला विनंती केली की त्यांच्या प्रजेला किमान एका दिवसासाठी तरी स्वर्गात जाण्याची परवानगी द्यावी. राजा इंद्राने त्यांची विनंती मान्य केली आणि ते आपल्या प्रजेसह स्वर्गात गेले. स्वर्गारोहणानंतर राजा हरिश्चंद्रांच्या राजघराण्यातील ऋषी वसिष्ठांनी आपली 12 वर्षांची तपस्या संपवली. या वर्षांमध्ये राजा हरिश्चंद्रासोबत काय घडले होते हे त्यांना समजले. त्यांचा विश्वामित्राशी वाद झाला, परंतु अखेरीस ब्रह्मदेवाने त्यांचे समाधान केले. ब्रह्मदेवाने त्यांना समजावून सांगितले की विश्वामित्र केवळ राजाची परीक्षा घेत होते आणि खरे तर त्यानेच राजाला स्वर्गात जाण्यास मदत केली आहे. राजा हरिश्चंद्राच्या कथेतून आपल्याला काय धडे मिळतात? 1. सत्य सर्वोपरी आहे. तुमच्यावर कितीही संकटे आले तरी सत्याचा मार्ग मात्र कधीही सोडू नका. सत्य हाच अंतिम धर्म आहे. 2. वचनाचे महत्त्व. एकदा दिलेले वचन पक्के असते, ते पाळणे हे माणसाचे कर्तव्य आहे. 3. संयम आणि सहनशीलता. कठीण काळात संयम बाळगण्यात आणि धर्माचे पालन करण्यातच खरी शक्ती आहे. 4. भौतिक सुखे क्षणभंगूर असतात. राज्ये, संपत्ती आणि वैभव हे सर्व काही क्षणभंगूर आहे, पण केवळ सत्य आणि नीतिमत्ताच टिकून राहतात. 5. कुटुंबातील त्याग. तारामतीनेही आपल्या पतीला त्याच्या सत्यशोधनात पूर्ण पाठिंबा दिला. हे एका आदर्श पती पत्नीचं उदाहरण आहे.